वैशिष्ट्य असेल सर की एक मोबाईल कॉम्पॅटेबल आम्ही बनवलेला आहे, जेणेकरून कुठलाही नागरिक कुठेही आपल्या मोबाईल स्क्रीनवर याचा पूर्ण वापर करून घेऊ शकतो. आणि सर शेवटी एनआयसी द्वारा ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि S3WAS सिक्युअर स्केलेबल सुगंध वेबसाईट ॲज अ सर्व्हिस हे जे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना आपत्ती सहाय्यक मोबाईल ऍप उद्घाटन करण्याची विनंती करतो. सर या ऍप्लिकेशनबाबत थोडक्यात माहिती देतो सर. ऍप्लिकेशनचा वापर करून प्रशासनाला आपत्ती स्थळावरूनच सर्व माहिती डिजिटली सेंट्रल सिस्टमवर आपल्याला लोड करून घेता येईल सर. तसेच सर आपत्कालीन परिस्थितीत संकेतस्थळासारखंच इतर सर्व माहिती या ऍपवरून देखील लोकांना कळेल सर. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर आपलं SOS बटन याच्यात दिलेलं आहे. त्याच्याकडून नागरिकांना SOS बटन दाबल्यावर सर एक ड्रॉपडाऊन मेनू दिसेल. त्याच्यावरनं सर त्याला एक ह्या आपत्तीचा त्याला तक्रार करायची ते त्याला निवडता येईल आणि त्याची सगळी माहिती SEOCच्या डॅशबोर्डवर सर ऑपरेटरला उपलब्ध होईल. त्याबरोबर सर SOS बटन दाबलेल्या नागरिकांचा लाईव्ह लोकेशन आणि त्याचा फोन नंबर या सेंट्रल डॅशबोर्डवर दिसेल, जेणेकरून इकडचा ऑपरेटर सदर नागरिकाला फोन करून अडचणीची पडताळणी करून घेईल. त्यानंतर सर या तक्रारीची आधारे संबंधित ESF म्हणजेच आपण जे ESF डेस्कचे लोक आहेत यांना सदर माहिती अलोकेट करणार आहोत. या सेंट्रल डेस्क करणं सर नागरिकाच्या सर्वात जवळचे जे ऑनसाईट ESF असतील त्यांना ही कंप्लेंट ट्रान्सफर करण्यात येईल. ऑनसाईट ESF कडनं सर याचं निवारण करण्यात येईल आणि तसेच ह्या निवारणाबाबत त्यांनी काय ऍक्शन घेतलं याचा एक ऍक्शन टेकन रिपोर्ट देखील यांच्याकडनं बनवला जाईल आणि तो या डॅशबोर्डद्वारेच आपल्याला दिसेल. महत्वाची बाब अशी आहे सर की या नागरिकाला देखील रिअल टाइम मध्ये त्याचं आपत्तीचं निवारण कसं होत आहे त्याच ऍपद्वारे वेळोवेळी कळत राहील सर. मी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन साहेबांना जिओ डिजिटल सपोर्ट सिस्टीम उद्घाटन करण्याची विनंती करतो. सर याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर प्रतिसादाची गुणवत्ता वाढवण्याकरिता या जिओडिजिटल प्रणालीची आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यात 3 टेस्ट केस दाखवणार आहोत सर. सर्वप्रथम हॅझार्ड रिस्क क्वालिटी असेसमेंटचा डॅशबोर्ड. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत घडलेल्या सर्व विविध आपत्तींची माहिती, ठिकाण, वेळ इत्यादी आम्ही एका GIS मॅपवर डिजिटाईज करण्यात आलेली आहे. यावरून सर आपल्या महाराष्ट्रातील कुठले ठिकाण कुठल्या प्रकारच्या आपत्तीला प्रवण आहे हे जाणून घेणे आपल्याला शक्य आहे सर. तसेच जेव्हा याच्यावर GIS वरील इतर लेअर म्हणजे गावाचा लेअर, जनसंख्येचा लेअर, पायाभूत सुविधांचा लेअर आपण सुपरइम्पोज करू तेव्हा किती नागरिक, संपत्ती, शेती किंवा पायाभूत सुविधा आपत्तीच्या धोक्याखाली आहेत हे निश्चित करणे सोपं होईल सर. यावरून सर धोके कमी करण्याकरिता पूर्वतयारी व सौम्यीकरणात्मक उपाययोजना करता येतील. तसेच पुढील शाश्वत विकासाचे नियोजन देखील करता येईल. सर हे पोर्टल आम्ही इतर विभागालाही उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या सर्व स्कीम वगैरे राबवताना या पोर्टलचा त्यांना उपयोग करून घेता येईल. दुसरी केस आहे सर ही आपण सॅटेलाइट इमेजरीचा अनालिसिस करणार आहोत. सर याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजरीद्वारे चेंज अनालिसिस आपण करणार आहोत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा आपण हे घोष घेतलेला आहे. तर स्क्रीनवर आपण बघत आहात ही एक